मूर्ख बाई आहे ती, मूर्ख बाई आहे. तिला काय देशाविषयी माहिती आहे, तिला काय देशाविषयी कळते, तिला काय भावना आहेत. आम्ही तिच्या नवऱ्याशी बोलू, तो पर्पला प्रभाकर, तो फार शहाणा माणूस आहे. पण राऊत साहेब, या आंदोलनात एक असं दिसलंय की जेव्हा नरेंद्र मोदी सत्तेत आलेले त्यावेळेस त्यांनी सोशल मीडियाचा वापर म्हणून व्हॉट्सअपचा जास्त वापर आणि त्याचा त्यांना फायदा झाला. मग आता दिसतंय की इंस्टाग्राम हे अत्यंत प्रभावी साधन बनलंय आणि स्वतः नरेंद्र मोदी आपल्या मंत्र्यांना सांगतायत की तुम्ही इंस्टाग्रामवर या, इथे सक्रिय व्हा आणि तुम्ही जी कामं करता ती ह्या प्लॅटफॉर्मवरही या माध्यमातून शेअर करा. इंस्टाग्राम हे प्रभावी जंतर मंतरची जी लढाई आहे ती अत्यंत चाणाक्ष पद्धतीनं लढली जाते मुलांकडून. ज्या पद्धतीनं इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला नमवलं, त्या दोन हुकुमशाहींना, त्या पद्धतीनं जंतर मंतर ही मोदी आणि त्यांच्या सायबर सेलला, त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करून टाकले. आपण बघितलं असेल इराणच्या युद्धामध्ये इराणी तरुणांनी ज्या पद्धतीनं सायबर सेलचा आणि त्यांच्या ज्ञानाचा, IT ज्ञानाचा वापर करून अमेरिका आणि नेतन्याहूला नामोहरम केलं होतं, त्याच पद्धतीनं जंतर मंतर नव्हे तर देशभरातील तरुण वर्ग जेनजी हा मोदी आणि त्यांच्या IT सेलला उद्ध्वस्त करतो आहे. आणि म्हणून मंत्र्यांना सूचना काय, तर काय ते इंस्टाग्रामवर सक्रिय राहा. आता कोणी राहायचं इंस्टाग्रामवर? मग मंत्र्याने कामं कधी करायची, धर्मेंद्र प्रधानांनी कामं कधी करायची, किंवा ते जे बिहारचे मंत्री आहेत माझी म्हणून, त्यांचे इंस्टाग्राम कोण चालवणार? त्यांचे किंवा इतर काही मंत्री आहेत अर्धशिक्षित, अमित शहा सारखे, स्वतः मोदी अर्धशिक्षित आहेत, त्यांचा इंस्टाग्राम कोण चालवत आहे? बघा, हे सगळं एका भीतीतून निर्माण झालेल्या गोष्टी आहेत.